नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या निवडणूक आयोगाने आणि त्यानंतर आता जे काल नगरपालिका आणि नगर परिषदांचे मतदान झालं त्यांचा निकाल ही आता पुढे ढकललेला आहे। मात्र या सर्वांवर खरं तर पुण्याचे कसब्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते असलेले रवींद्र दंगेकर यांनी निवडणूक आयोगावर थेट टीका केली होती। तुम्ही एक ट्विट केलं होतं निवडणूक आयोगावर निवडणुका पुढे ढकलल्यानंतर, काय ट्विट होतं ते? नाही बघा, आपण बघितलं असेल तर निवडणुका प्रचार चालू आहे, लोक प्रचार करतात आणि या प्रचारात अचानक कुठला तरी आदेश येतो आणि निवडणुका पुढे ढकलल्या। म्हणजे लोकांचा खर्च गेला, लोकांची मेहनत गेली आणि ह्या निवडणुका खऱ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषद, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। अनेक धनशक्ती आणि कार्यकर्ता अशा लढाई असतात आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ही कार्यकर्त्यांची राजकीय आत्महत्या आहे। कारण हा कार्यकर्ता कुठेतरी पत्रक कोणाकडून छापून घेतो, कोणाकडून पैसे 2 रुपये देत असतात, त्याच्यावर ती निवडणुका तो लढवत असतो आणि हे सगळं बघितल्यानंतर ह्या निवडणुका माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हे हायजॅक निवडणूक आहेत। ह्या निवडणूक आयोग हे डोकं ठेवणे करणं हे वाक्य एकदम माझं बरोबर आहे की ह्यांना लक्षात येतं का नाही आपण काय करतोय। जर चालू निवडणुका आजपर्यंत माझ्या 30-35 वर्षाच्या राजकारणामध्ये चालू निवडणुका कधी बंद पडल्याच नाही, चालू निवडणुका बंद पडतात। म्हणजे आता हे निवडणुका लढवायच्या कशा हा पहिला प्रश्न उपस्थित होतोय आणि मग कोणासाठी लढवायचे आणि कोण, आणि खरं तर पाहिजे हा कार्यकर्ता घडवण्याच्या निवडणूक, मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला हे ग्राउंड असतं आणि ह्या ग्राउंडमध्ये तो तयार होत असतो। आपण बघितलं तर माझ्यापासून वरच्यापर्यंतचे नेते हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातली कार्यकर्ते हे नंतर आमदार झाले, खासदार झाले, मुख्यमंत्री झाले। पण जर तुम्ही आता इथंच ब्रेक लावत असाल, इथं तुम्ही राजकीय सगळे ताकद लावून जर तुम्ही वार्ड रचना असेल, प्रभाग रचना असेल, तुम्ही आरक्षण असेल, ही सगळी डोक्यात ठेवून तुम्ही जर हे लढणार असेल आणि तुम्हालाच हे सगळं करायचं असेल तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचं कुठं हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आपण बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख असतील त्या काळामध्ये की ज्याला चेहरे नव्हते, ज्यांना काय राजकीय घराणेशाही नव्हती, अशा लोकांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करण्याचं पुण्यकर्म त्यांनी त्या काळामध्ये केलं। आजची परिस्थिती दिसते का? तर अजिबात दिसत नाही। ह्याच्यामध्ये भांडवलशाही, भांडवलदाराचा मुलगा आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेप म्हटलं तर वावगं ठरणार नाही, राजकीय हस्तक्षेप आहे। आपल्या पुणे महानगरपालिकेची निवडणुका सोप्यात बघा, या 7-8-10 वर्षामध्ये प्रभाग रचनेपासून सुरुवात होते। प्रभाग रचनेमध्ये आयुक्त, मग तिथले ते अधिकारी हे सगळे बसून सत्ताधारी लोक एकत्र बसून ह्या प्रभाग रचना करत असतात। मी थेट आरोप करणारा कार्यकर्ता आणि हे चुकीचं नाही। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या आहेत तर काही कार्यकर्ते मध्ये म्हणले निवडणुका नाही लढवल्या तरी चालते, तुम्हीच घ्या 165 घ्या आणि तुम्ही लढा आणि तुम्हीच जिंका। हायजॅक केल्यात निवडणुका किंवा राजकीय हस्तक्षेप, थेट कुणाचा हस्तक्षेप होतो याच्यामध्ये? नाही, आता ह्याच्यामध्ये तुम्हालाही नाव माहिती आहे, मला बी माहिती आहे, आता काय माझ्या तोंडातून नाव नका घेऊ, पण हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि जो कार्यकर्ता निवडून येणार आहे कुठल्याही पक्षाचा त्याला त्याची इमेज जाणार नाही, आमच्यामुळे तू आहे, तुझ्यामुळे आम्ही नाही। पक्षापूर्वी म्हणायचं कार्यकर्त्यांमुळे आमचा पक्ष, आता आमच्यामुळे तू कार्यकर्ता आहे, तुला गाडवायचं का, तुला तिकीट द्यायचं का, तुला काय करायचं आमच्या हातात आहे। अशी परिस्थिती लोकशाहीमध्ये ह्या राजकीय पक्षांनी आत्ता करून ठेवलेली। त्यामुळे असं आहे की आत्ता काल ज्या निवडणुका झाल्या, मतदान झालं, त्याचा निकाल 21 तारखेला केलाय, त्याच्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत की तुम्ही आजच निकाल घ्यायला हवा। नाही, आता हे सगळं लोकशाही राहिले का नाही इथनं सुरुवात आहे। निवडणूक आयोगाचं डोकं ठेवणार का नाही, आणि निवडणूक आयोग एक सगळ्यात म्हणजे त्यांना खालचं वाक्य कुठलं वापरावं ह्याच्यात आता मला शोधतोय कुठलं वाक्य, त्याला वाक्यच आहे, इतकं खालच्या पातळीवर जाऊन निवडणूक आयोग काम करते। तुम्ही बघा प्रभाग रचनेपासून परत तिथंच येतो, प्रभाग रचनेपासून तुम्ही वेटीस धरून आयुक्त असतील, मग बाकीचे ते सगळे आमच्या सगळ्यात महानगरपालिकेत अशी कुठं दादागिरी असते का, अशी कुठं असतं का, निवडणुका अशा कुठं घ्यायच्या असतात का? आमची पुण्यातली वार्ड रचना बघा अत्यंत चुकीच्या पद्धतीने केल्या। म्हणजे उद्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जरी निवडणूक लढवायची तर तो विचारात की आता मी निवडणूक कशी लढलो पाहिजे, म्हणजे काय 2-5 लोकांसाठी किंवा सत्ता केंद्रित करण्यासाठी अशा पद्धतीने निवडणुका जर घेणार असतील तर लोकशाही आता कुठं राहिलेली नाही। आता हे सगळं हुकुमशाहीच्या दृष्टीने हे सगळं, आणि निवडणूक आयोग ते सेशन आले होते, लोकांना वाटलं तर सेशन, आणि खरंच त्या काळामध्ये सेशनने इतकं प्रचंड चांगलं काम करते, एक शिस्त आणली होती। आता परत शिस्त या 10 वर्षात बिघडले। हे आता काय मला नाही वाटत कार्यकर्ता ह्याच्या पुढं राजकारणात दिसत म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ता। निवडणुका होतील का जिल्हा परिषद महापालिका असं वाटते तुम्हाला? अहो आता शंका वाटते, काय होईल सांगता येत नाही। आता कायदाच राहिला नाही,
आणि निवडणूक आयोग ठाम नाही आहे. निवडणूक आयोग हा विकला नाही गेला, प्रेशरमध्ये काम करतोय. आणि निवडणूक आयोगातले जे आज बसलेले आहेत ते जे खुर्च्या, त्यांना तरी मला नाही वाटत ते सक्षम असतील म्हणून. एकदम आपण खराब कामगिरी त्यांची आणि अपमानास्पद कामगिरी निवडणूक आयोगाची. किंवा हे जे चाललं हे कळतच नाही, लोकांनाच कळत नाही, जनतेला कळत नाही, मतदाराला तर त्याच्यावर कळत नाही. पण मतदार राजा खुश आहे की असे वागतात, हे मतदार राजा खुश आहे. करा तुम्हाला काहीतरी गोंधळ करायचं, पण त्यांना निवडणुकीच्या काळात ते सगळ्यांना व्यवस्थित उत्तर देतील. ते आता आनंद आहे, थांबा जरा बघतो आम्ही म्हणून. दुसरीकडे आता असं आहे की या सगळ्या निवडणुका सुरू आहेत, तुम्ही तुमचा पक्ष आणि नगर परिषदेमध्ये सरळ भाजप विरुद्ध शिवसेना ही एक लढत पाहायला मिळाली, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले, थेट आरोप होत होते. कसं बघत होता या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप? नाही, आता बघा मी परत एकदा सांगतो, हे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुका पक्षाने हातात घेणं ते कार्यकर्ता नाही घडणार याच्यामध्ये कुठल्याही पक्षाने. कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुका तुम्ही जर ताब्यात घेणं हुकुमशाही घराणेशाही करत असेल तर कार्यकर्ता ह्याच्या पुढं समाजसेवा होणार नाही. जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जो भांडवलशाही पक्षात आला, भांडवलशाही कार्यकर्ता आला, तो तुमची सेवा करणार नाही. हे दुःख आहे, म्हणजे राजकारणातलं हे दुःख आहे. मला काय आम्ही भोगलंय सगळं, म्हणजे 5-25 सुरू असताना लोकशाही तुम्ही म्हणताय, पण तुमच्याच नेत्यांचे शाजीबापू असतील, बांगर असतील, यांच्या कार्यालयावर थेट एसीबीचे रेड पडले, तिथं रेड पाळण्यात येतात. ते तुम्ही सत्तेमध्ये आहात वरमध्ये आणि खाली खरं तर कारवाई होतात. नाही, मी म्हणलो लोकशाही जिवंत आहे का ना, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडलेला आहे, हे सगळ्यांनाच पडलेलं आहे. पण मी परत एकदा म्हणतो की सामाजिक कार्यकर्ता ह्याच्या पुढं कोणाला रक्तदानाची बाटली द्यायला जाईल असं मला वाटत नाही. जर अशा पद्धतीने जर निवडणूक होणार असतील आणि कार्यकर्ता जर निवडून येणार नसेल तर मग भांडवलशाहीवाले जर लोक निवडून आल्यानंतर ते जनतेची सेवा करणार नाहीत. पण जनतेने आता ठरवलं पाहिजे आपण कोणाला मतदान करायचं. जनता जर ठरवत नसेल, तात्पुरतं जर बघत असेल तर तुम्हाला दवाखान्यात न्यायला माणूस जिवंत राहणार नाही, कार्यकर्ता जिवंत राहणार नाही. कार्यकर्ता राहणार नाही. पण आता दुसरीकडे कार्यकर्त्यांची जी अवस्था, पुण्यातल्या तुम्ही एका कार्यकर्त्या संदर्भात, प्रशांत जगताप संदर्भात एक ट्विट केलं होतं की प्रशांत जगताप यांनी राजकारण सोडू नये किंवा राजकीय आपली हे करू नये, त्यांचे आता जे राजकीय सगळं पक्षाचं सुरू आहे एकत्रित त्याच्यावरून. नाही, मी परत एकदा म्हणतो की कार्यकर्ता हा एका दिवसात जन्मत नाही, त्याला वर्षानुवर्ष काळ जावा लागतो. आज 10-20 वर्ष प्रशांत दादाने काम केलंय आणि काम केल्यानंतर अचानक जर तो त्या प्रवाहातून बाजूला गेला तर त्याला मानणारा कार्यकर्ता, त्याला मानणारा मतदार, त्याला मानणारी अनेक लोक त्यांच्यावर अवलंबून असतात की ह्यांच्यामुळे आमची 4 कामं होतील, आम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल, असं काहीतरी कार्यकर्त्यांची एक भावना असतात. आणि तुम्ही जर अचानक गेले तर त्यांचा विचार झाला पाहिजे. आणि प्रशांत दादा रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे, एक माझ्या विरोधातल्या पक्षातला आहे, मी त्याच्या पक्षात नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक कार्यकर्त्यांची असलेली तळमळ म्हणून एक त्याच्याबद्दल एक मित्राचा सल्ला दिला की अशा पद्धतीचा तुम्ही निर्णय घेऊ नका. कारण शेवटी समाजाला आज पुण्यात कार्यकर्त्यांची उणीव आहे. आज सगळे सत्तेत जाऊन बसले, सगळे भांडवलशाही झाले, कोण बिल्डर झाले, कोण ठेकेदारी झाले, कोण काय झालं. आता लोकांसाठी माणसं नाही राहिले. जो शेवटच्या तळागाळातला कार्यकर्ता त्याला दवाखान्यात न्यायला कार्यकर्ता जिवंत राहणार नाही. मग असे काही 2-4 कार्यकर्ते पुणे शहरात, त्यात प्रशांतदादा आहे, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही त्याचे विचार असू द्या, कुठल्याही त्याच्या भावना असू द्या, पण तो समाजात काम केलं पाहिजे. असं एक मित्राचा सल्ला देणं हे माझं काम आहे. कारण शेवटी आम्ही एकत्र 30 वर्ष पुणे शहराच्या राजकारणामध्ये काम करतोय. महापौर म्हणून त्यांनी काम केलं आहे, PMPLवर काम केलं आहे, सार्वजनिक जीवनात काम केलं. मग असा एखादा कार्यकर्ता नर्वस होऊन जात असेल तर आपण त्याला तो सावरणं इतकं मी काय त्याच्यापेक्षा मोठा नाही, पण एक सल्ला देणे आपलं कर्तव्य. आणि उलट ना आलं तर आम्ही त्याला प्रवाहात आणू. पण कुठल्याही पक्षात आपण बाबा तू प्रवाहात राहा. खरं तर दुसरं एक तुमच्या पक्षातच तुमच्या बहिणी येण्याच्या तयारीत आहेत, रुपाली पाटील. त्यांच्या चर्चा गेले काही दिवसापासून सुरू आहेत. तुम्ही म्हटलं की खरं तर ते तुम्ही मनसेत एकत्र काम केलं, ते आता राष्ट्रवादीत आहेत, तुम्ही शिवसेनेत सत्तेत आला, त्या परत शिवसेनेत तुमच्या नेत्यांना जाऊन भेटले नाही. आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांची काही चर्चा झाली ही मला माहिती नाही. संगीताताई तिवारी बी गेलं तर काय त्यांचं खाजगी काम असेल किंवा काय पुण्याच्या शहराच्याबद्दल काहीतरी काय काम असेल ते आता मला काही कल्पना नाही. पण मला त्या रुपालीताईच कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर बोलल्या की मला चांगली ऑफर दिली तर मी जाईल. आता ते त्यांच्या भावना, आता ते पक्षाने आणि त्यांनी त्याचे डायलॉग झाला पाहिजे. शक्यतो मी कुठल्याही कार्यकर्त्याला शब्द द्यायला मी स्वतः जात नाही, कारण शेवटी तो शब्द पाळणं कठीण असतो किंवा एखादा शब्द दिलेला असेल
तर तो त्याचं साक्षीदार किंवा त्याच्यामध्ये आपण असावं हे मी पहिल्यापासून ठरवलं. जो तुम्ही तुमच्या लेवलवर तुम्ही तुमचं बघा, मिळलं तर हॅपी, नाही मिळलं तर तुमचा तो विषय आला. पण रुपाली तुम्हाला माहिती, रुपालीताई नगरसेविका म्हणून काम केलं आहे, एखाद्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना पाहिलं. एक थोडं तापड स्वभाव आहे, सगळ्यांना माहिती आहे, मलाही माहिती आहे, मी सल्ला देतो कारण मी मोठा भाऊ आहे तिचा. तर तो स्वभाव जरा थोडा शांत कर हे मी नेहमी बोलतो. पहिला पण त्याच्यावर असतो आणि नंतर मग आम्ही सुखदुःखाचं असतं. शेवटी कुटुंब म्हणून काम केलं आणि सभागृहात देताना आम्ही एका पक्षातून गेलो. त्यामुळे तो काय आपण म्हणतो पक्ष कुठला का असणार, पण एक कौटुंबिक भावना हे आमच्या बहीण भावाच्या आहेत, परिवाराच्या आहेत. माझ्या घरात दुःख असलं तर ती येते, तिच्या घरात दुःख असलं तर मी येते. एकंदरीत आम्ही एकमेकाच्या इथं लाडू खायला जाणार नाही, पण एखाद्या वेळी दुःखात ती पहिली हजर असेल, मी तिच्या इथं पहिला हजर असतो. हे कौटुंबिक नाती वर्षानुवर्ष पुणे शहर नाही शेवटी ती कुठल्याही पक्षात असल्या तर तिचं स्वागतच करतो मी, कारण शेवटी कार्यकर्ते आणि कार्यकर्तीचं स्वागत कधी तिच्या चांगल्या भूमिकेला पाठिंबाच माझा असतो. आणि पहिल्यापासून एखाद्या वेळी तिची भूमिका चुकली तरी माझा फोन असतो की जरा थोडा हळू. शेवटी मी चुकत असेल मलाही कधी कधी सांगते, ए भाऊ जरा गबस, ती मी गुढीत बोलतो, ती माझ्याशी गुढीत बोलत नाही, ए भाऊ गबस, डोसत देते तिथनं. की ते एकमेकाला सावरण्याचं की राजकारणात काय चुका होतात, मी काय लय मोठं हे नाही, आम्ही चुकतो, पण तेव्हा एकमेकाचा लहान माणसाचा बी आपण सल्ला घेतो, तसं आपण एकमेकाचा सल्ला घेतो. ती पक्षात आली तर पक्षाची नक्की ताकद वाढेल पक्षाला. आणि आज शिवसेनेकडे यायला आता बरेच कार्यकर्ते तुमच्या माहितीकरता सांगतो, आम्ही 165 उमेदवार आमचे तयार आहेत. आम्हाला फक्त शिंदे साहेबांनी आदेश दिला पाहिजे 165 जणांचं सैन्य आणि त्याच्यावर काम करणारं सैन्य, अशा अनेक लोकांची आज पक्षाकडं बघण्याची भूमिका चांगली. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल सर्वसामान्य लोकांपुढं सत्ता नेण्याचं काम त्यांनी केलं. लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, आमचे महानगरपालिकेचे प्रश्न मिटवले, आमच्या महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी मिटवले, शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवले, वारकऱ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना त्यांनी मदत केली. मग वारी असो, वारकऱ्यांचे दिंडे असो, त्यांना अनुदान असो, तंबूंला अनुदान असो, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, आपलं पंढरपूरचे विठ्ठल मंदिर असेल, महालक्ष्मी असेल, या सगळ्या मंदिरांना त्यांनी जातीने सत्ता असताना जातीने त्या भरकोस असं अनुदान देऊन त्या सगळ्या संस्था मोठा करण्याचं काम केलं. आणि आनंद ह्याचा वाटतो की एक ते नेहमी म्हणतात की मी कार्यकर्त्यांचा पक्ष हा नेत्यांचा पक्ष नाही, त्यामुळे आमच्याकडे कार्यकर्त्यांची लाईन आहे. फक्त आम्ही शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश द्यायचे की तुम्ही आता चला, आम्ही लगेच चाललो. पूर्ण लढणार आणि नुसतं लढत नाही, शिवसेना ही जिंकणार आहे. कार्यकर्त्यांची संघटना आहे, युवकांची संघटना आहे आणि खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हटलं की कार्यकर्ता जिवंत फक्त शिवसेनेत आहे आणि तो लोकांच्या सेवेला पाहिला जातो. आज तुम्हाला कुठं काय होऊ द्या दुर्घटना की पहिला शिवसैनिक असतो त्याच्या आणि तो त्या तिथं मदतीला कुठे महाराष्ट्रात बघा तुम्ही. दुसरीकडे असं आहे की तुम्ही म्हणता आमची 165ची तयारी आहे, पण भाजपचे अजून 15 ते 20 माजी नगरसेवक भाजपमध्ये जायला त्यांनी ही तयारी जोरदार सुरू केली. त्यांचं म्हणणं आहे की निवडणुका आता सोबळवतो म्हणले की त्याचे तर 130-35 आम्ही निवडून आलो असं सांगतायत. पुण्यातले अजून काही जण माजी नगरसेवक भाजपात जाणार अशी बातमी नाही. कोणी कुठं जायचं हा त्यांचा विषय आणि सत्तेत माणूस का जातो की त्याला असं वाटतं की मी तिकडे निवडून माझं राजकीय बलस्थान मोठं होईल. पण लढणाऱ्या कार्यकर्त्यांना तसं नसतं. लढणारा कार्यकर्ता रस्त्यावर लढतो, स्वार्थासाठी जाणं किंवा कशासाठी जाणं हा वेगळा विषय की मी निवडून येईन इकडं पाडणार आहे. रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला पद लागत नाही. शेवटी तुम्हाला काय पाहिजे तर समाजाची सेवा करायची. सगळं सैनिक हे समाजाच्या दृष्टीने किंवा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने कार्यकर्ता ही ताकद लय मोठी आहे. त्याला काय मिळलं नाही मिळलं तरी तो आपला जय भावनी जय शिवाजी छत्रपतींचा आदर्श असणारा कार्यकर्ता, त्या डोक्यात भगवा घुमलेला असतो आणि तो कायम सत्तेची बांधिलकी नसतो, जनतेच्या बांधिलकीला असतो. त्यामुळे निवडणुका जिंकणं हा विषय लय लांबचा आहे. नक्कीच रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला पदाची गरज नसते, त्यामुळं कार्यकर्ता हा कधीही रस्त्यावर लढायला तयार असतो. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुण्यात शिवसेना 165 उमेदवार ही लढायला तयार आहे. फक्त शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश द्यावा अशी वाट जी आहे ते शिवसैनिक पाहत आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.